अवधूत चिंतन पुष्प 89 श्री गुरुशरणम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगवीरध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। ओम नमो भगवते वासुदेवाय। आध्यात्मिक उपासना करताना अडथळे काय येतात? आजकाल अनेक जण म्हणताना दिसतात की देवाची उपासना सुरू केली की उलट त्रास वाढतो, म्हणून आता फारसा देवधर्म मी काही करत नाही, हे वाक्य अनेकदा आपल्याला ऐकायला येतं. पण यामागचं खरं कारण काय आहे? कमी लोकांना माहीत असतं. माणूस साधारणपणे अडचणीमध्ये संकटामध्ये असताना देवाची आठवण काढतो, तेव्हा तो जप ध्यान व्रत सेवा उपासना सुरू करतो. पण आश्चर्य म्हणजे याच वेळी त्याच्या आयुष्यात काही विचित्र घटना घडायला लागतात. घरात वादविवाद होतात, गैरसमज वाढतात, शरीर अस्वस्थ होतं, कामामध्ये अडथळे येतात, व्यवसायात अडचणी येतात आणि मग माणूस गोंधळतो, निराश होतो आणि उपासना थांबवतो. इथेच आपण चुकतो. खरं तर उपासना सुरू होताच आपल्या आत वर्षानुवर्षे साठलेली नकारात्मक ऊर्जा अस्वस्थ व्हायला लागते. ही नकारात्मक शक्ती आपल्याला इतक्या सहज सोडून देत नाही, कारण ती आपल्या मनावर, शरीरावर, कर्मावर आपली पकड घट्ट बसून ठेवते. आध्यात्मिक साधना, मंत्रस्मरण, जप, तप यामध्ये इतकी ताकद असते की ती नकारात्मक शक्ती हळूहळू वितळायला लागते, बाहेर पडायला लागते. पण ती सहजपणे जात नाही, ती प्रतिकार करते, त्रास देते. याच काळात आपण अधिक सावध आणि धैर्यशील राहिलं पाहिजे. जेव्हा आपण हार न मानता उपासना चालू ठेवतो, तेव्हा हे अंधाराचे थर जे आहेत ते गळून पडतात. मग आयुष्यात नवीन प्रकाश येतो, इच्छा पूर्ण व्हायला लागतात, पूर्वकर्माचा निचरा होतो, पुण्यसंचय सुरू होतो आणि हेच पुण्य संकटाच्या काळात आपली ढाल बनतं. यामुळं संकट आली, अडचणी वाढल्या तरी उपासना सोडू नका, कारण तीच खरी परीक्षा असते. म्हणून श्री दत्त महाराज म्हणतात, एकदा माझ्या छायेखाली आला की तुला भीती नाही. आध्यात्मिक मार्ग जरी काटेरी असला, पण त्याच्यातून चालत असताना शेवटी फुलांचा सडा मिळतो बरं. हे नितांत श्रद्धा आणि भक्तीचं प्रतीक आहे. म्हणून विश्वास ठेवा, सतत दत्तनामात राहा, आपलं कल्याण होईल. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु.